बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतायत। आत्ताची जी बातमी आहे ती आहे वाल्मिक कराडच्या पत्नीच्या नावावर पुण्यामध्ये जी संपत्ती सापडली होती त्याबाबतची। या प्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची चौकशी सुरू आहे। दत्ता खाडेंची सीआयडी कडून चौकशी सुरू आहे। दत्ता खाडे यांनी फर्ग्युसन रोडवर ऑफिसची जागा खरेदी संदर्भात चौकशी करता त्यांना बोलवण्यात आलेलं आहे। ऑफिसची जागा होती एक हायराइज इमारत आहे फर्ग्युसन कॉलेजच्या रोडवर आणि तिथे वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर 2 गाळे आहेत, 2 व्यावसायिक मालमत्ता आहेत अशी माहिती मिळाली होती। हायफाय इमारत आहे आणि कोटीच्या घरात त्याची किंमत आहे। हे सगळं समोर आल्यानंतर आता पुण्यातील माजी नगरसेवक दत्ता खाडे यांच्या चौकशी करता त्यांना पोलिसांनी बोलवलेलं आहे। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, व्यावसायिक जागा होती, कोटींची मालमत्ता होती, दुसऱ्या पत्नीच्या नावे ही मालमत्ता होती, हे सगळं समोर आलं। आता नेमकी काय अपडेट आहे? सुवर्ण, दत्ता खाडे हे माजी खासदार आहेत शिवाजीनगर परिसरातले आणि गोपीनाथ मुंडेंचे एकेकाळचे अत्यंत कट्टर समर्थक म्हणून दत्ता खाडे ओळखले जातात। वाल्मिक कराड यांनी त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे फर्ग्युसन रस्त्यावरची ज्या व्यावसायिक मालमत्ता घेतलेल्या आहेत या मालमत्ता घेण्यामध्ये त्यांनी वाल्मिक कराड यांना मदत केली असल्याची माहिती जी आहे ती एसआयटीला मिळालेली होती आणि त्या अनुषंगानं त्याचबरोबर वाल्मिक कराड हा फरार असल्याच्या काळामध्ये दत्ता खाडे याच्याशी त्याचा संपर्क झाल्याची ही माहिती जी आहे ती तपासामध्ये पोलिसांना मिळालेली होती आणि त्या अनुषंगानं चौकशी करण्यासाठी दत्ता खाडे याला समन्स जे ते 2 दिवसापूर्वी बजावण्यात आलेलं होतं आणि त्याच्या अनुषंगानं आज दत्ता खाडे चौकशीसाठी एसआयटीच्या समोर बीडमध्ये हजर झालेले आहेत। त्या ठिकाणी त्यांच्या या सगळ्याच्या संदर्भातल्या तपासात चौकशी जी आहे ती केली जाईल। सहभाग नेमका काय होता, वाल्मिक कराड त्यांना भेटून केवळ नक्की धन्यवाद वैभव माहिती दिल्याबद्दल। दत्ता खाडे हे माजी खासदार आहे। एक चूक फक्त आपण हे करूया आणि आता एक मोठी बातमी येते। वाल्मिक कराडच्या जामिनावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराड याच्या संदर्भातली बातमी, त्याच्या जामिनावर, हे खंडणीचं प्रकरण आहे, त्याच्या जामिनावर 23 तारखेला सुनावणी होणार आहे। वाल्मिक कराडच्या खंडणी संदर्भातल्या प्रकरणावर जामिनावर 23 तारखेला सुनावणी होईल। आरोपीच्या वकिलांनी केलेल्या विनंतीवर न्यायालयानं पुढची तारीख दिलेली आहे। त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली, लगेचच जामिनासाठी अर्ज करण्यात आला आणि आता 23 तारखेला पुढची सुनावणी। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, वाल्मिक कराड खंडणी प्रकरणामध्ये एमसीआर झाल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत त्यांनी मान्य न्यायालयाकडे अर्ज दाखल केलेला होता आणि जामिनाच्या संदर्भामधली प्रक्रिया देखील केलेली होती। मात्र त्यावरती सुनावणी ठेवली होती आणि सीआयडीचे अधिकारी आहेत तपासी त्यांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराड यांना जर जामीन मिळाला तर ते जे काही पुरावे आहेत त्याच्या संदर्भात छेडछाड करू शकतात किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे पीडित कुटुंब आहे त्यांना धमकावू शकतात, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये अशा पद्धतीचं जे पत्र आहे ते सीआयडीनं मान्य न्यायालयाच्या समोर दिलेलं होतं, विनंती देखील केली होती। त्यावरती आज सुनावणी होणार होती। मात्र आज जे आरोपीचे वकील आहेत अशोक कवडे यांनी मान्य न्यायालयासमोर विनंती केली आणि विनंती केल्यानंतर जी आजची तारीख आहे ती तारीख थांबवून जे न्यायालयाचं कामकाज आहे ते तहकूब करण्यात आलं आणि त्यानंतर 23 तारखेला सकाळी 11 वाजता वाल्मिक कराड यांच्या खंडणी प्रकरणातील जामिनाच्या अर्जावरती सुनावणी होणार आहे। त्या दिवशी दोन्ही पक्षाचे जे काही वकील आहेत, आरोपीचे वकील आणि सरकारी वकील यांच्यामध्ये युक्तिवाद होईल आणि त्यानंतर जो काही मान्य न्यायालय आहे या जामिनाच्या अर्जावरती निकाल देणार आहेत। मात्र 23 तारीख ही वाल्मिक कराड यांच्यासाठी महत्त्वाची आहे। या अगोदर त्यांना हत्येच्या प्रकरणामध्ये आणि मोक्काची जी कारवाई आहे यावरती 22 तारखेला वाल्मिक कराड यांची जी सीआयडी कोठडी आहे ती संपणार आहे। मान्य न्यायालयासमोर बीडमध्ये त्यांना विशेष न्यायालयासमोर तिथं देखील हजर केलं जाईल आणि त्यानंतर 23 तारखेला खंडणी प्रकरणामध्ये देखील जामिनावरती सुनावणी होईल। त्यामुळे नक्की म्हणजे सुरेश 22 आणि 23 या दोन्ही तारखांना या प्रकरणामध्ये आपल्याला नजर ठेवायची आहे। 22 आणि 23 तारखा महत्वाच्या आहेत वाल्मिक कराड प्रकरणामध्ये। पुढे जाऊया। अकोल्यामध्ये देशमुख हत्या प्रकरणाविरोधात जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। अकोल्यामधली ही बातमी, छत्रपती संभाजीनंतर अकोल्यामध्ये हा जनआक्रोश मोर्चा निघालेला आहे। थेट दृश्य आपण बघतो आहोत। अकोल्यामधल्या जनआक्रोश मोर्चाची सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्याकरता आणि न्याय मागण्याकरता देशमुख कुटुंब सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे। ही थेट दृश्य अकोल्यातून आपण बघतोय। अकोल्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निषेध करण्याकरता आणि या कुटुंबाला न्याय हवाय त्याकरता जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। काल छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा निघाला होता आणि आज आपण
अकोल्यामध्ये जनाक्रोश मोर्चा बघतोय। या जनाक्रोश मोर्चामध्ये देशमुख कुटुंब सहभागी झालेलं आहे। वैभवी, धनंजय, संतोष देशमुख यांची पत्नी हे सगळे आपल्याला यात सहभागी झालेले बघायला मिळत आहेत। महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। अकोल्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाविरोधात जनाक्रोश मोर्चा। उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं, आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल। विजय वडेट्टीवारांनी उदय नावाचा सूचक उल्लेख केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। उदय सामंतांसोबत 20 आमदार, एकनाथ शिंदे रुसले होते तेव्हाच उदय होणार होता, खासदार संजय राऊतांचा मोठा दावा। वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांकडून उदय सामंतांवर वक्तव्य। एकनाथ शिंदे आणि माझे संबंध राजकारणापलीकडचे आहेत, आमच्या दोघांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका। वडेट्टीवारांनी केलेल्या भाकितावर उदय सामंतांकडून पूर्ण विराम। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज, त्यांनी कुंभमेळ्यात जावं। पालकमंत्री पदावरून शिंदे नाराज असल्याच्या चर्चांवरून राऊतांचा शिंदेंना टोला। नाशिक आणि रायगडमध्ये शिवसेनेचा पालकमंत्री न दिल्यानं एकनाथ शिंदे नाराज असल्याची सूत्रांची माहिती। नाराज एकनाथ शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावात। बदलापुरातील अक्षय शिंदे एन्काउंटरला पोलिसच जबाबदार, न्यायालयीन चौकशी समितीचा अहवाल। सैफ अली खानच्या हल्लेखोराविरोधात सापडले पुरावे, सैफ अली खानच्या इमारतीतून सापडले आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स, पोलिसांकडून तपासाला वेग। टक्कलग्रस्तांना वाटलं जाणारं औषध वाटप कोल्हापूर महापालिकेनं रोखलं। सलमानच्या औषधाला अधिकृत आधार नसल्याचा दावा, टक्कलग्रस्तांकडून कारवाईला विरोध। नमस्कार, दुपारच्या 100 बातम्यांना सुरुवात करतोय। उद्धव ठाकरेंना संपून शिंदेंना आणलं आणि आता शिंदेंना संपून नवीन उदय पुढे येईल असं सूचक विधान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलं। त्यामुळे वडेट्टीवारांनी केलेला उदय असा उल्लेख नेमका कुणाबाबत आणि कशामुळे अशा चर्चा सुरू झाल्या। विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला